तर आपण क्वेश्चन नंबर 26 या ठिकाणी सॉल्व करतोय. तर क्वेश्चन नंबर 26 आहे, द एक्सेस प्रेशर इनसाइड द फर्स्ट सोप बबल ऑफ रेडियस R1 इज 2 times द इनसाइड द सेकंड सोप बबल ऑफ रेडियस R2. तर पहिला जो सोप बबल आहे ज्याचे रेडियस R1 आहे त्याचा एक्सेस प्रेशर हे 2 times आहे. कशाच्या? तर एक्सेस प्रेशर दुसऱ्या बबलच्या, ज्याचे रेडियस किती तर R2 इतकी. तर आपल्याला रेशो फाइंड करायचा, द रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट बबल टू दॅट ऑफ द सेकंड बबल. पहिल्या बबलचं व्हॉल्यूम आणि दुसऱ्या बबलचं व्हॉल्यूम या दोघांचा काय करायचा? रेशो या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचा आहे. तर हा क्वेश्चन 2021ला पण आलेला होता आणि 2020ला पण आलेला होता. तर 2 वर्षी हा क्वेश्चन आलेला आहे कंटिन्युअसली. ओके. तर याचे 4 ऑप्शनपैकी पहिला जो ऑप्शन आहे ए 1:2 आहे, बी ऑप्शन जो आहे 1:8 आहे, सी ऑप्शन जो आहे 1:1 आहे आणि डी ऑप्शन जो आहे 1:4 आहे. तर या 4 ऑप्शनपैकी आपलं जे करेक्ट आन्सर आहे ते काय असेल तर ते आपण सॉल्व करूया आणि डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक्सेस प्रेशर दिलेलं आहे एका इनसाइड द फर्स्ट सोप बबल, ज्याचे रेडियस किती आहे R1 दिलेलं आहे आणि 2 times आहे इनसाइड प्रेशर किती तर सेकंड बबलच्या. ठीक आहे. मग डेल्टा पी दिलेला आहे आपल्याला फर्स्ट बबलसाठी आणि हा किती दिलेला आहे तुम्हाला ट्वाइस दिलेला आहे डेल्टा पी फॉर सेकंड केससाठी. ठीक आहे, असं दिलेलं आहे. आता एक्सेस प्रेशर जर घेतला तर एक्सेस प्रेशर सोप बबलचा दिलेला आहे. तर याचा फॉर्म्युला आहे 40/R1 इज इक्वल टू R2 त्याचा लिहू आणि याच्या जागी काय ना तर 40 काय असेल तर R2 असेल. ठीक आहे. 40 काय होणार आहे? कॅन्सल. म्हणजेच काय भेटलं आता क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर R2 इज इक्वल टू काय भेटेल तर 2 times R1 इतकं भेटेल आपल्याला. आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे रेशो कोणाचा? व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट बबल टू दॅट ऑफ द सेकंड बबल. मग V1 डिवायडेड बाय काय असणार तर V2 आपल्याला फाइंड करायचं आहे. आता व्हॉल्यूम जर घेतला तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असणार आहे? 4/3 पाय R1 क्यूब टोटल डिवायडेड बाय 4/3 पाय R2 क्यूब. ओके. 4/3 पाय काय होणार आहे? कॅन्सल. मग व्हॉल्यूम जो आहे V1 डिवायडेड बाय V2 आकार राहणार तो तुमचा R1 डिवायडेड बाय R2 दोघांचा क्यूब आहे. मग एक काम करतो ब्रॅकेटचा क्यूब करून टाकतो. R1 किती दिलेला आहे तर R1 नाही माहिती आपल्याला पण R2 माहिती आहे. R2 किती आहे? 2R1 टाकून द्यायचं आणि त्याचा काय असणार तर क्यूब. R1 काय आला? कॅन्सल. म्हणजेच राहिला आपला 1 डिवायडेड बाय 2 त्याचा काय करायचं आपल्याला? क्यूब. 1चा क्यूब केला तर 1च भेटेल पण 2चा जर क्यूब केला तर तो किती असणार आहे? 8 असेल. आणि याचा जर ऑप्शन तुम्ही चेक केलं तर ऑप्शन नंबर आपला असेल बी 1:8. तर या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन बी, दॅट मीन्स 1:8.